हाय फ्रेंड्स, आज आपण पेरिमीटर आणि एरिया हा चॅप्टर सुरू करत आहोत. या चॅप्टरमध्ये आपण पेरिमीटर आणि एरिया म्हणजे काय हे पाहणार आहोत. तसंच वेगवेगळ्या शेप्ससाठी पेरिमीटर आणि एरियाचे फॉर्म्युले कोणते आहेत हेही पाहणार आहोत. पॉलिगॉनचा एरिया कसा काढतात हे पाहून त्यावर काही आधारित एक्झाम्पल्स घेणार आहोत. प्रथम पेरिमीटर म्हणजे काय बघूया. Perimeter. The perimeter of any polygon is the sum of the lengths of all the sides. एखाद्या पॉलिगॉनचा पेरिमीटर म्हणजे त्या पॉलिगॉनच्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज, म्हणजेच लेंथ ऑफ द बाउंड्री इज पेरिमीटर. आता स्क्वेअर, रेक्टँगल अँड पॅरलोग्रामच्या पेरिमीटरचे फॉर्म्युले बघूया. पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इक्वल टू 4 इंटू साइड. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट L प्लस B. इथं L म्हणजे लेंथ ऑफ रेक्टँगल आणि B म्हणजे ब्रेड्थ ऑफ रेक्टँगल. पेरिमीटर ऑफ पॅरलोग्राम इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट A प्लस B. पॅरलोग्रामच्या बाबत A आणि B म्हणजे ॲडजसंट साइड्स असतात. आता पेरिमीटरची युनिट्स कोणकोणती असतात बघूया. युनिट्स ऑफ पेरिमीटर इज सेम ॲज दॅट ऑफ लेंथ. या लेंथची जी युनिट्स असतात तीच पेरिमीटरची युनिट्स असतात. म्हणजे सेंटीमीटर, मीटर, किलोमीटर ही पेरिमीटरची युनिट्स झाली. आता एरिया म्हणजे काय ते बघा. एरिया ऑफ फ्लॅट शेप इज द स्पेस ऑक्युपाइड बाय अ फ्लॅट शेप. एखाद्या फ्लॅट शेपनी जेवढी स्पेस ऑक्युपाय केली असते त्या स्पेसला एरिया असं म्हणतात. युनिट्स ऑफ एरिया. एरियाची युनिट्स स्क्वेअर सेंटीमीटर, स्क्वेअर मीटर, स्क्वेअर किलोमीटर असे असतात. आता आपण वेगवेगळ्या शेप्ससाठी एरियाचे फॉर्म्युले कोणकोणते आहेत ते बघूया. प्रथम एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. आता आपण वेगवेगळ्या टाईप्सच्या क्वाड्रिलॅटरल्सच्या एरियासाठी फॉर्म्युले बघूया. पहिला जनरल क्वाड्रिलॅटरसाठी फॉर्म्युला बघा. एरिया ऑफ अ जनरल क्वाड्रिलॅटरल इक्वल टू 1/2 into diagonal into sum of perpendiculars on the diagonal from the vertices. इथं आपण ABCD हा एक जनरल क्वाड्रिलॅटरल काढलेला आहे. त्याचा एरिया म्हणजेच 1/2 इंटू डायगोनल म्हणजेच BD आणि perpendiculars on the diagonal from the vertices at AM आणि CN. Therefore, area of quadrilateral ABCD equal to 1/2 into BD into ब्रॅकेट मध्ये AM प्लस CN. पुढचा फॉर्म्युला आहे एरिया ऑफ स्क्वेअर. एरिया ऑफ स्क्वेअर इक्वल टू साइड इंटू साइड म्हणजे साइड स्क्वेअर. या डायग्राममध्ये ABCD हा एक स्क्वेअर आहे. त्याचा एरिया इक्वल टू AB इंटू BC. पण साइड्स इक्वल असतात स्क्वेअरच्या सगळ्या, त्यामुळं एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD इक्वल टू x इंटू x इक्वल टू x स्क्वेअर.
पुढचा फॉर्म्युला आहे रेक्टँगलसाठी. एरिया ऑफ रेक्टँगल इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ. PQRS हा आपण एक रेक्टँगल काढलाय, त्याचा एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल PQRS इक्वल टू PQ इंटू QR. आता पॅरलोग्राम साठी फॉर्म्युला बघा. एरिया ऑफ पॅरलोग्राम इक्वल टू बेस इंटू हाईट. PQRS हा एक आपण पॅरलोग्राम काढलाय, त्याचा बेस आहे PQ आणि हाईट म्हणजेच बेसवरती अपोजिट व्हर्टेक्स पासून काढलेला परपेंडिक्युलर, म्हणजेच या पॅरलोग्रामची हाईट झाली ST. देअरफॉर एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल PQRS इक्वल टू PQ इंटू ST. Now area of trapezium. Area of trapezium equal to 1/2 into sum of parallel sides into height. इथे आपण ABCD हा ट्रॅपेझियम काढलेला आहे. त्याच्या पॅरलल साइड्स आहेत AB आणि CD आणि हाईट म्हणजेच डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल साइड्स, ती हाईट आहे DE. Therefore, area of quadrilateral ABCD equal to 1/2 into bracket AB plus CD into DE. Now area of rhombus. Area of rhombus equal to 1/2 into product of डायगोनल्स. इथे आपण ABCD हा एक रोम्बस काढलेला आहे, त्याच्या डायगोनल्स आहेत AC आणि BD. मग त्याचा एरिया होईल एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD इक्वल टू 1/2 इंटू AC इंटू BD. आता पॉलिगॉनचा एरिया कसा काढतात बघूया. एनी पॉलिगॉन कॅन बी डिवायडेड इंटू ट्रायंगल्स, रेक्टँगल्स अँड ट्रॅपेझियम. द एरिया ऑफ पॉलिगॉन इज द सम ऑफ द एरियाज ऑफ इट्स पार्ट्स. कोणताही पॉलिगॉन आपण ट्रायंगल, रेक्टँगल आणि ट्रॅपेझियम मध्ये डिवाइड करू शकतो आणि मग पॉलिगॉनचा एरिया म्हणजे या सर्व पार्ट्सच्या एरियाची बेरीज. आता आपण एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल्सवर आणि पॉलिगॉनवर आधारित काही एक्झाम्पल्स घेऊया. पहिलं एक्झाम्पल बघा. फाइंड द एरिया ऑफ द गिवन क्वाड्रिलॅटरल इफ AB इक्वल टू 14 सेंटीमीटर, BD इक्वल टू 12 सेंटीमीटर, DE इक्वल टू 5 सेंटीमीटर अँड CF इक्वल टू 4 सेंटीमीटर. इथं त्यांनी एक क्वाड्रिलॅटरल दिलाय ABCD. त्यामधले काही मेजर्स आपल्याला दिले आहेत. AB इक्वल टू 14 सेंटीमीटर, BD इक्वल टू 12 सेंटीमीटर, DE इक्वल टू 5 सेंटीमीटर अँड CF इक्वल टू 4 सेंटीमीटर. आणि आपल्याला ABCD या क्वाड्रिलॅटरलचा एरिया काढायचा आहे. हा एरिया आपण कसा काढायचा बघा. आपण BD ही डायगोनल काढूया. BD या डायगोनलमुळं क्वाड्रिलॅटरल ABCDचं दोन ट्रायंगल्समध्ये रूपांतर होतं. पहिला ट्रायंगल आहे ट्रायंगल ABD आणि दुसरा ट्रायंगल आहे ट्रायंगल BCD. आता या दोन्ही ट्रायंगलचे आपण एरिया काढून घेऊया. पहिल्यांदा ट्रायंगल ABDचा एरिया काढूया. एरिया ऑफ ट्रायंगल ABD इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. इथे बेस आहे AB आणि हाईट आहे DE. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABD इक्वल टू 1/2 इंटू AB इंटू DE. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. 1/2
into 14 into 5 equal to 35 स्क्वेअर सेंटीमीटर. आता दुसऱ्या ट्रायंगलचं म्हणजेच ट्रायंगल BCDचा एरिया काढूया. एरिया ऑफ ट्रायंगल BCD इक्वल टू 1/2 बेस इंटू हाईट. इथे बेस आहे BD आणि हाईट आहे CF. आता आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल BCD इक्वल टू 1/2 इंटू 12 इंटू 4 इक्वल टू 24 स्क्वेअर सेंटीमीटर. आता आपल्याला क्वाड्रिलॅटरल ABCDचा एरिया काढायचा आहे. एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल ABD प्लस एरिया ऑफ ट्रायंगल BCD इक्वल टू 35 प्लस 24 इक्वल टू 59 स्क्वेअर सेंटीमीटर. युनिट लिहायला अजिबात विसरू नका. आता दुसरं एक्झाम्पल बघा. फाइंड द लेंथ ऑफ अ डायगोनल ऑफ अ क्वाड्रिलॅटरल इफ द एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल इज 70 स्क्वेअर सेंटीमीटर अँड परपेंडिक्युलर टू द डायगोनल फ्रॉम द अपोजिट व्हर्टायसेस आर ऑफ लेंथ 6 सेंटीमीटर अँड 8 सेंटीमीटर. इथे एक क्वाड्रिलॅटरल काढलाय ABCD. आपल्याला क्वाड्रिलॅटरलच्या डायगोनलची लेंथ विचारली आहे. क्वाड्रिलॅटरलचा एरिया दिलाय 70 स्क्वेअर सेंटीमीटर आणि परपेंडिक्युलर टू द डायगोनल फ्रॉम द अपोजिट व्हर्टायसेस आर 6 सेंटीमीटर अँड 8 सेंटीमीटर. आपण पहिल्यांदा ट्रायंगल ABDचा एरिया काढून घेऊया. एरिया ऑफ ट्रायंगल ABD इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट, म्हणजे इथं बेस आहे BD आणि हाईट आहे AM. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABD इक्वल टू 1/2 इंटू BD इंटू AM. AM ची व्हॅल्यू आहे 6. BD ची व्हॅल्यू आपल्याला माहित नाही. BD ऐवजी BDच ठेवा आणि AM बद्दल 6 लिहा. इक्वल टू 1/2 इंटू BD इंटू 6 इक्वल टू 3BD. म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल ABD इक्वल टू 3BD आलं. आता एरिया ऑफ ट्रायंगल CDB काढून घेऊया. एरिया ऑफ ट्रायंगल CDB इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. इथं बेस आहे BD आणि हाईट आहे CN. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल CDB इक्वल टू 1/2 इंटू BD इंटू CN इक्वल टू 1/2 इंटू BD इंटू 8 इक्वल टू 4BD. म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल CDB इक्वल टू 4BD आलं. आता एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल ABD प्लस एरिया ऑफ ट्रायंगल CDB. पण क्वाड्रिलॅटरलचा एरिया आपल्याला 70 स्क्वेअर सेंटीमीटर दिलाय, म्हणून एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD बद्दल 70 सबस्टिट्यूट करा आणि एरिया ऑफ ट्रायंगल ABD बद्दल 3BD आणि एरिया ऑफ ट्रायंगल CDB बद्दल 4BD सबस्टिट्यूट करा. आपल्याला मिळेल 70 इक्वल टू 3BD प्लस 4BD. 70 इक्वल टू 7BD. देअरफॉर BD इक्वल टू 10 सेंटीमीटर. म्हणजेच लेंथ ऑफ डायगोनल ऑफ क्वाड्रिलॅटरल इक्वल टू 10 सेंटीमीटर. पुढचा एक्झाम्पल बघा. फाइंड द एरिया ऑफ ॲडजॉइनिंग फिगर.
इथं जी फिगर दिली आहे त्यामध्ये आपण 3 पार्ट पाहतोय. 2 ट्रॅपेझियम आहेत आणि 1 रेक्टँगल आहे. प्रथम ट्रॅपेझियमचे एरिया काढून घेऊया. पहिल्यांदा वरच्या ट्रॅपेझियमचा एरिया काढूया. एरिया ऑफ ट्रॅपेझियम ABCH इक्वल टू 1/2 इंटू सम ऑफ पॅरलल साइड्स इंटू हाईट. आता इथे पॅरलल साइड्स आहेत CH आणि AB. CH ची व्हॅल्यू आहे 10 आणि AB ची व्हॅल्यू आहे 30 आणि हाईट आहे 10. फिगरमध्ये सगळी मेजर्स दिलेली आहेत ती आपण सबस्टिट्यूट करूया. देअरफॉर एरिया ऑफ ट्रॅपेझियम ABCH इक्वल टू 1/2 इंटू ब्रॅकेट AB प्लस CH इंटू 10 इक्वल टू 1/2 इंटू 30 प्लस 10 इंटू 10 इक्वल टू 1/2 इंटू 40 इंटू 10 इक्वल टू 200 स्क्वेअर सेंटीमीटर. हा एरिया वरच्या ट्रॅपेझियमचा म्हणजेच ट्रॅपेझियम ABCH चा झाला. तसंच तळाला जो ट्रॅपेझियम आहे FEDG याची मेजर्स पण वरच्याच ट्रॅपेझियम एवढी आहेत, त्यामुळे त्याचा एरियाही तेवढाच असेल. देअरफॉर एरिया ऑफ ट्रॅपेझियम FEDG इक्वल टू 200 स्क्वेअर सेंटीमीटर. आता आपण तिसरा पार्ट म्हणजे मधला जो रेक्टँगल आहे त्याचा एरिया काढून घेऊया. एरिया ऑफ रेक्टँगल GHCD इक्वल टू रेक्टँगलच्या एरियाचा फॉर्म्युला आहे लेंथ इंटू ब्रेड्थ L इंटू B इक्वल टू GD इंटू CD. इथे GD ची व्हॅल्यू आहे 10 आणि CD ची व्हॅल्यू आहे 50. Therefore, area of rectangle GHCD equal to 50 into 10 equal to 500 स्क्वेअर सेंटीमीटर. आता आपण तिन्ही पार्टचे एरिया काढून घेतलेले आहेत. आता सगळ्या फिगरचं एरिया म्हणजेच या तिन्ही पार्टच्या एरियाची ॲडिशन करायची आहे. देअरफॉर एरिया ऑफ गिवन फिगर इक्वल टू 200 plus 200 plus 500 equal to 900 square centimeter. आता पुढचा एक्झाम्पल बघा. द डायगोनल्स ऑफ अ रोम्बस are in the ratio 2:3. If the sum of the diagonals is 15 cm, find the area of rhombus. रोम्बसच्या डायगोनल्स 2:3 या रेशोमध्ये आहेत आणि त्या डायगोनल्सची सम 15 सेंटीमीटर आहे. आपल्याला त्या रोम्बसचा एरिया काढायचा आहे. हे गणित कसं सॉल्व्ह करायचं बघा. डायगोनल्स ऑफ रोम्बस आर इन द रेशो 2:3. Let the diagonals be 2x and 3x. पण त्याने त्या डायगोनल्सची सम 15 सेंटीमीटर दिली आहे. देअरफॉर 2x प्लस 3x इक्वल टू 15 म्हणजेच 5x इक्वल टू 15. देअरफॉर x इक्वल टू 3. Therefore, diagonals are 2x equal to 6 cm and 3x equal to 9 cm. x बद्दल 3 सबस्टिट्यूट करून या व्हॅल्यू काढा. आता आपल्याला रोम्बसचा एरिया काढायचा आहे. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. एरिया ऑफ रोम्बस इक्वल टू 1/2 इंटू प्रॉडक्ट ऑफ डायगोनल्स इक्वल टू 1/2 इंटू 6 into 9 equal to 27 square centimeter.
आता पुढचं एक्झाम्पल बघा. फाइंड द एरिया ऑफ द ॲडजॉइनिंग पॉलिगॉन. इथे एक पॉलिगॉन दिलाय, त्याची आपल्याला एरिया काढायची आहे. हा पॉलिगॉन 3 ट्रायंगल्स मध्ये डिव्हाइड केलाय. आता आपण प्रथम तिन्ही ट्रायंगलचं एरिया काढून घेऊया आणि मग त्याचं ऍडिशन करूया. प्रथम एरिया ऑफ ट्रायंगल PNQ. एरिया ऑफ ट्रायंगल PNQ इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. इथं बेस आहे PN आणि हाईट आहे QN. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल PNQ इक्वल टू 1/2 इंटू PN इंटू QN. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. PN बद्दल 5 सेंटीमीटर आहे आणि QN बद्दल 14 सेंटीमीटर आहे. Therefore, area of triangle PNQ equal to 1/2 into 5 into 14. याचा आन्सर येईल 35. म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल PNQ इक्वल टू 35 स्क्वेअर सेंटीमीटर. आता आपण दुसऱ्या ट्रायंगलचं म्हणजेच QNS या ट्रायंगलचा एरिया काढूया. एरिया ऑफ ट्रायंगल QNS इक्वल टू 1/2 इंटू NS इंटू QM. इथं NS हा बेस आहे आणि QM ही हाईट आहे. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. इक्वल टू 1/2 इंटू 15 इंटू 7.5. याचा आन्सर येतं 56.25 स्क्वेअर सेंटीमीटर. आता तिसऱ्या ट्रायंगलचं म्हणजेच ट्रायंगल QRS चा एरिया काढूया. एरिया ऑफ ट्रायंगल QRS इक्वल टू 1/2 इंटू QR इंटू ST. QR हा बेस आहे आणि ST ही हाईट आहे. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. एरिया ऑफ ट्रायंगल QRS इक्वल टू 1/2 इंटू 10 इंटू 7.5. याचा आन्सर येईल 37.5 स्क्वेअर सेंटीमीटर. आता संपूर्ण पॉलिगॉनचा एरिया म्हणजेच या तिन्ही ट्रायंगलच्या एरियाची बेरीज करायची. देअरफॉर एरिया ऑफ पॉलिगॉन इक्वल टू 35 प्लस 56.25 प्लस 37.5. याचा आन्सर येतं 128.75. देअरफॉर एरिया ऑफ पॉलिगॉन इक्वल टू 128.75 स्क्वेअर सेंटीमीटर. पेरिमीटर अँड एरिया या चॅप्टरमध्ये आपण पेरिमीटर आणि एरिया म्हणजे काय हे बघितलं. तसंच वेगवेगळ्या शेप्ससाठी पेरिमीटर आणि एरियाचे फॉर्म्युले बघितले. हे फॉर्म्युले वापरून एखाद्या पॉलिगॉनचा एरिया कसा काढतात हे काही एक्झाम्पल्सच्या सहाय्यानेही शिकलो. आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जर काही डाऊट्स असतील तर विचारा. तुमच्या पुस्तकातील सर्व एक्सरसाइज सोडवा. तसंच इथं दिलेलं वर्कशीट आणि क्विज सोडवा. थँक यू.